त्या साईडला जिथपर्यंत नजर जाती ते सगळं आपलं आहे त्या साईडला. तर हे आहे गाईज जांभळाचं झाड जे लावलं आहे राणी तुझ्यासाठी. येणार आहे मिरची गाईज, मिरची मिरची मिरची. इकडं आहे हळद 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 हळद. आणि आता मी तुम्हाला इकडचा आपला कापूस दाखवतो गाईज. तुला माझ्याकडून कापसाचं फुल राणी. बाय विहिरीमध्ये पवायचं का आपण, तू आणि मी परच्या आणि आरची सारखं इथं उडी मारू ना. तो गाइस हम अभी निकले हैं अपने खेत में एंड रास्ते में इसने अपने को रामफल भी लिया. पूरे रामफल दाखला था बट ये रामफल पका हुआ नहीं है. बट इसकी बहुत इच्छा थी तोड़ने की, तो हमने ऐसे थोड़ा सा दूर. तर आपण आलो आहे आपल्या हे आहे गाईज कापूस. छान वाटतो कसं काढत असून बुबू हे एक एक. OMG तो हे झाड आपल्या मध्ये, हे झाड आपल्याला मध्ये आले. आपण ह्याला अल्लादपणे आपण असं क्रॉस करू. पडता पडता राहिलो गाईज. आता आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये आणि इथं आपण केली आहे आपली गाडी पार्क. ही एक ती एक ज्युपिटर. शंख दाखव. वाव. तर मम्मीला यार शेतीमध्ये पण शंख भेटला. वाव. तर इथं सध्या सगळीकडे लावलेले आहे कांद्याची पात हे सगळ्यांनी. चला मारू चक्कर. झालं की जेवण झाले. आता राणी लावतीये कांद्याची पात. हे पण आलं पाहिजे राणी. नीट लाव बरं का, लावलेले ते आले पाहिजे तू. ओके. चल मम्मीला टाकू, मम्मा खुश होऊन जाईल तुझी. तर राणी हे एवढं सगळं तूच लावलंय ना. तर हे गाईज आहे आपलं ट्रॅक्टर. हे आहे मिनी ट्रॅक्टर शेतासाठी. ही आहे आपली विहीर. चला तुम्हाला आपली विहीर दाखवतो. वाव. पाणी बघ किती खाली आहे, दिसलं का. खूप जुनी विहीर आहे. हात लागला कधी कधी हे होऊन जातो. इतकी काळजी करते बघ माझी मम्मा तुझी. ही खूप जुनी विहीर आहे राणी. एक अजून एक विहीर तिथं मी पोहलेलो आहे. या विहिरीत पण एखाद्याच लहानपणी मारली असं उडी, तेव्हा पाणी खूप वरती होतं. एकच हे आहे इथं सोलार. हे आहे इथं सोलार पॅनल्स ते लावले आहे फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, जे मोटरला पाणी वरती काढायसाठी हेल्प करतं. ह्या साईडपासून ते त्या साईडपर्यंत जिथं आहे हे दिसतंय हे लावलेलं तिथपर्यंत आहे मिरची. तर हे इथं मस्तपैकी आहे पाणी. असे जे प्राणी वगैरे मी नाही का म्हणतो इथं हरिण वगैरे येते, तर हरिण वगैरे सकाळी इथं पाणी प्यायला येतात काहीच. ह्या साईडला कुठं बाटप आंघोळ करायची का, बाटपचं तर नाही माहिती, पण इथं म्हशी आंघोळ करतात बघ राणी. यार म्हणजे इथं किती मस्तपैकी शांतता आहे एकदम. पीस 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 पीस. मम्मा मस्तपैकी पाण्यामध्ये खेळते. त्याच्यामध्ये ते आपण हे टाकलं पाणी चपून ती स्वतःच्या अंगावर पाणी टाकायला येडी काय. हे बघ हे बघ हा पाणी वर टाकलं. टाक. हा वाव. थांबा एक सेकंड, एकमेकीच्या अंगावर उडवलं. हा वापस एकदा. हा 3, 2, 1. हा वाव. पाणी पाय टाकून बस वाटेल. बसता मामा पाय टाकून. अरे पण ते क्लीन पाणी नाहीये कारण की ॲनिमल्स पण पितेत ना, हा ना, त्यांना जनावर पण पितेत. नको रे, नाही का. बरोबर आहे. टोपल्यात टाकलं असतं पण ते जनावर. हे बघ, हे बघ ही आहे
हळद सगळी, एवढी सगळी हळद आहे लावलेली. मम्मा तू हळदीची भाजी खाल्ली आहे का? आपण बघू यूट्यूबवर बघून, मी एक रेसिपी बघितली हळदीच्या भाजीची, ती करू आपण ट्राय. तर ही आहे हळद. स्मेल घ्या, स्मेल घ्या. तर ही आहे गाईज आपल्या शेतातली हळद. दिगा खेत. एवढी सगळी हळद काढायची आता 1-1.5 महिन्याने बनवणार. हे आहे ड्रीप इरिगेशन राणी. हे बघ, हे ड्रीप इरिगेशन आहे, दिसतंय का? याच्यामध्ये असं पाय अडकू शकतो आपला, त्याच्यामुळं पाय असं वरती करून चालायला लागेल. चिखल आहे रे दमानिया. तर इथं सगळीकडे लागणार आहे मिरची गाईज. मिरची मिरची मिरची. इकडं आहे हळद 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 हळद. सगळ्यात मागं आहे त्या साईडला पूर्ण कापूस. आणि पलीकडच्या साईडला जिथं ते आंटी लोक वगैरे आहे तिथं आहे कांद्याची पात. भेंडी पण लावली आहे त्या साईडला थोडी. ही व्हेजिटेबल्स आता मार्केटमध्ये सगळे केमिकल्स वगैरे आहे. आता आपण करू इथं आपण आपले हँड वॉश विहिरीच्या इथं. आणि आता आपण बसू इथं जेवण करायला मस्तपैकी. राणी ओके का? जमते का राणी? चांगलंच आहे ना. थंड थंड विहिरीचं पाणी. वाव काय थंड थंड आहे. वांग्याची भाजी की मेथीची भाजी? द्या ना ओ, मला पहिले पाणी द्या. बिचारे पप्पा इथं माझे डिश धुत आहेत यार ह्या पाण्याने. आणि माझी मम्मा काय या द्यायच्या का? नाही रे मम्मा, माझे भोले पप्पा बिचारे धुत आहेत. पाणी निघले नाही प्लेटी. पप्पा मम्मी म्हणाली प्लेटी निघल्या नाही, परत एकदा नीट धुवा. टाकायचे ते. तर यार गाईस खूप मज्जा आली इथं. मस्तपैकी वांग्याची भाजी आणि टोमॅटोची एकदम छान भाजी होती. टोमॅटो नाही, मेथी. सॉरी, वांग्याची भाजी आणि मेथीची भाजी होती. त्यात टोमॅटो पण आहे त्याच्यामध्ये, कोथिंबीर टोमॅटो. आणि घरून घेतल्या होत्या पोळी, कोथिंबीर मध्ये टमाटर घरून घेतले होते मस्तपैकी चपाती. आणि आज मला भाकरी नव्हती खूप वाटत, त्यामुळे मम्मीने चपाती घेतली. आता पप्पानी मस्तपैकी आणली आहे प्लेट धुवून. थँक्यू पप्पा. पप्पा थँक्यू. थांबा, हे तर भरून द्या ना आम्हाला. टाक त्याच्यात. तसं नेचर मध्ये जेवण करायला गाईज की मज्जा येते यार, काय सांगू तुम्हाला. माझ्या बायकोला पण बनवायला काही ताण नाही, काही नाही. इकडं सांगितलं बनवायला तर हो राणी. महिन्यातून जेवायला यायला पाहिजे का इकडे? कन्फर्म. किती वेळेस? महिन्यातून 4 वेळेस, म्हणजे 4 वेळेस तुला पाहिजे सुट्टी. मग मस्तपैकी आपली हसतीये. चला भरापट पडा, आपल्याला जायचं आहे तिकडं समोरच्या साईडला. आपण विहीरच्या पाण्याने गाईज थोडी तहान नाही जात आपली, त्यामुळे आपण घरचं फिल्टरचं पाणी आणलंय गाईज. तर गाईज मम्मीने आणलं आहे खूप सारे चॉकलेट्स आपल्याला इथे. मस्तपैकी जेवण झाल्यावर डेझर्ट खायला. ए कचरा इथं टाकते का? हां ए बेट्टा, तिथे असं टाकतात का? काय म्हणतोय मी? नाही मला नाही खायचं चॉकलेट, सॉरी. आपण पिऊ मस्तपैकी पाणी यार गाईज. इतकं असं ऊन आहे आणि उन्हामध्ये इतकी तहान लागली गाईज. आता जेवण झालं पूर्ण बॉटल पाणी पिऊन टाकायला. तर आता शोसाठी राणी पण आता धुतली आहे ब्लॉग पुरतं. राणी तू ब्लॉग पुरतं धुतीये ना बाळ? ए राणी मम्मा कर फटाफट पॅक. चलो खाली बसून गाईस पायाला इतक्या भयानक मुंग्या. अरे हा हे पाणी जातं के नाही, रातराणी आहे. वाव. तर हे आहे वाव गाईज रातराणी. राणीकडे बघ, त्या साईडला जिथपर्यंत नजर जाते ते सगळं आपले. ह्या साईडला जिथपर्यंत नजर लागते ते सगळं आपलं. दिसली का राणी? राणी आपल्या शेतीमध्ये इथपर्यंत पहिल्यांदा इतक्या लांबपर्यंत आली. म्हणजे आपण पहिल्यांदा पण आलो होतो, पण आपण इतक्या आत नव्हतं आलो. आता मी राणीला शेती किती आहे आणि किती आतमध्ये पर्यंत आहे. किती मस्तपैकी हे पक्षी उडतायत आपलं मस्तपैकी इतक्या खुल्या आसमानमध्ये. लेट्स गो. कसं वाटलं बाळ विहिरीमध्ये पोहायचं का आपण? तू आणि मी परशा आणि आरची सारखं इथं उडी मारू ना. परशासारखी उडी मारू का इथं विहिरीमध्ये? हा
डीप आहे, थोडं पाणी टाकून आपण घरचं आपण बोर लावून पाणी भरून घेऊ राणी पवायसाठी. ती नेस्ट बघ, मी आता ती नेस्ट बघितली. हो वाव, त्या नेस्ट मध्ये वाव पक्ष्यांनी घर केलं. हे बघ इथं विहिरीच्या इथं बिचारे पक्षी कसे मस्त राहिले. 3000 झाड होती शेवगे. तर गाईज हे आहे शेवग्याचं झाड. आणि आता पप्पा सांगतात किती झाड होते पप्पा? 3000. तो बापरे गाईज 3000 झाड होते शेवगा. वाव, शेवगाच्या शेंगा वाव माझ्या फेवरेट आहे. तसं गाईज तुमच्या पण शेवगाच्या शेंगा फेवरेट आहे का ते मला नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला इथलचा आपला कापूस दाखवतो गाईज. तर हा आहे गाईज आपल्या इथलचे कापूस. हे कापूस आता काही वेचायचे बाकी आहे. राणी कापूस वेच ना थोडा. वेच अरे मम्मा, तुम्हाला वाती बिती बनवायला घ्यायचं असेल तर घ्या कापूस घरी. घरचाच कापूस असतो बा. हा ना, मग वाती वगैरे बनवायला घ्या ना. तुला माझ्याकडून कापसाचं फूल राणी. नाही पण तोडू नको रे, ह्याच्यातून कापूस येईल. हे आहे पिंक फुलं, हे पण कापसाचीच आहे. आणि हे आहे व्हाईट फुलं. पप्पा इतके लांब गेले, पप्पा किती लांब गेले. मम्मा चल इकडे, मम्मा मातोश्री या साईडला चला. तर गाईज हे आहे तुरीची शेंगचं झाड. माझ्या मम्माला तुरीची शेंग खूप आवडती ना मम्मा. नाही यार, श्रूला खूप आवडती तुरीची शेंग. श्रू यार वी मिस यू बाळ. होप तू व्लॉग बघतीये. ऑब्विसली तू बघणारच. तर वरचं जे झाड आहे गाईज, तर हे आहे लेट मी शो यू. वाव किती भारी वाटेल हे बघ, किती भारी वाटेल. ते आहे मस्तपैकी. हे आहे आपलं लिंबाचं झाड. लिंब म्हणजे नीमचं झाड, जे खूप बेनिफिशियल आहे. लिंबाच्या काड्या घेऊ आपण ब्रश करायला. खूप हे असतं ते राणी. पहिलेचे सगळे लिंबाच्या काड्याने ब्रश करायचे. मातोश्री हा कापूस मी तुमच्यासाठी वेचला. थँक्यू बाय. थोडं वॉकिंग पण होऊन जाते आपली. जेवढं आपण आपल्या सिटीमध्ये आपण थोडी नाही वॉक करू शकत, तेवढं आपण आपल्या शेतामध्ये आपण मोकळं आपण आपलं फिरू शकतो. तर हे आहे गाईज जांभळाचं झाड, जे लावलं आहे राणी तुझ्यासाठी. गाइस देखो सनसेट. सनसेट गाईज, गोल्डन आवर. गोल्डन आवर. हम इधर भी आ सकते हैं. चल बस. मम्मी पप्पाला बस. तुला पण फिरो. तर गाईज आता आम्ही इथलच्या इमल्या तोडणार आहे. आता मी तर थांबवली गाडी आपल्या शेताच्या इथं. राणी जमते का तोडायला, का तोडून देऊ? पाडून देतो. इकडे हे पकड, हे पकड. सरक साईडला. मम्मी साईडला सरक. मम्मी साईड. माझी शूटिंग आहे. ए साईडला अरे बाबा, त्यांना गाडीचा एरिया एका साईडने चल. जातो ना. आली का? ए बस बाळ, घे हा. कोणी खात नाही, हाताला लागतं. अभिषेक नकोच. तोडू ना. तीच फांदी थोडीशी हाँ खाली. हाँ आता हाँ खालीवर. आता खालीवर थोडी. हाँ. आता घेतो. आता हाताने घ्या ना, हाताने. बस रिया. तर आजचा व्लॉग बघून तुम्हाला आपलं शेत सगळं दिसलं असेल. जेवढं मी कवर करता येईल तेवढं कवर केलंय.